नमस्कार माऊली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली आणि पेशव्यांनी हे मराठा साम्राज्य अटके पार नेलं आणि मराठीला एक राजाश्रय मिळाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि 1960 साली आपल्या मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याला मान्यता मिळाली आणि मराठीला राजभाषेचा राजमुकुट प्राप्त झाला. पण हा आपला भाषिक इतिहास खूप प्राचीन आहे बरं. त्याचीच ही सगळी गाथा आहे. नाही, हे काय होऊन बसले ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती असे चित्र आज उभे राहिले. माझा सर्वांसमक्ष अपमान झाला. सर्व सैनिक दासदासी काय वाटले असे? आपले महाराज सामान्य बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांना आपली पत्नी काय म्हणते आहे हे देखील समजत नाही. काय झाले महाराज? आपण एकाएकी असे निघून का आलात? आपली प्रकृती बरी नाही का? मला तरी सांगा. बर, माझे काही चुकले का? माझे काही चुकले असेल तर क्षमा मागते. तुझं काहीच चुकलं नाही. चूक माझीच आहे. माझ्या लक्षात नाही आलं की तुझ्यात आणि माझ्यात किती मोठं अंतर आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही. असे नका म्हणू महाराज. मी माझे सर्वस्व तुम्हास अर्पण केले आहे. आपल्यात कसलेच अंतर नाही. मी मनोभावे तुम्हा स्वीकारले आहे. नाही, कशी स्वीकारशील? अगं तू इतकी विद्वान, तुझ्या मुखावर सरस्वती राज्य करते. तुझी विद्वत्ता हाच तुझा खरा अलंकार. आणि मी कोण? सामान्य बुद्धिमत्ता असलेला अतिसामान्य युवक. अहो, हीच माझी ओळख. लीलाबाई, आपली जोडी कशी शोभून दिसेल? जेव्हा मी स्वतःची तुलना तुझ्याशी करतो तेव्हा पदोपदी एक गोष्ट मला जाणवते. मी तुझ्या योग्यतेचा नाही आणि ही सल माझ्या मनात कायम राहील. अहो, असे नका बोलू महाराज. माझ्यावर आभाळ कोसळेल जर मी असा विचार जरी केला तर. आणि तुम्हाला असे का वाटते की तुम्ही माझ्या योग्यतेचे नाही आहात? तुम्ही हे संपूर्ण राज्य तुमच्या बळावर उभारले. त्याचा विस्तार तुमच्या तल्लख बुद्धिमत्तेने केला. शौर्य आणि पराक्रमाची सांगड घालत नवनवीन प्रदेश तुम्ही हस्तगत केले. आणखी काय कमी वाटते तुम्हास? उलट मला असे वाटते की आपल्यात असा कुठलाच गुण नाही ज्याने महाराजाला माझा अभिमान वाटावा. आणि आपण मात्र. लीलाबाई, तुझे चातुर्य ह्याच तुझ्या मधुरवाणीमध्ये बसलेले आहे. किती सहजपणे दाखवून दिलेस की माझ्यात काय चांगले आहे. परंतु याने माझे समाधान होणार नाही. माझ्या मनातील अपराध भाव जोवर कमी होणार नाही तोवर मला स्वस्थता लाभणार नाही. मला क्षमा कर. मी तुझा अपराधी. महाराज 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 माझे ऐका तर. महाराज, आजवर केवळ एक महाराज म्हणून, एक राजपुत्र म्हणून स्वतःला अभिमानाने मिरवले. परंतु जो सन्मान एक विद्वान मिळवू शकतो तो सृष्टीमधील कुठलाही नृप हिरावून घेऊ शकत नाही. आणि मला लीलाबाईच्या डोळ्यात माझ्याप्रती असलेली ही घृणा जाणवते. तिने कितीही दाखवली नाही तरी हा तिचा चांगुलपणा आहे. परंतु मी जोपर्यंत तिच्या मनात मानाचे स्थान प्राप्त करणार नाही तोपर्यंत मला समाधान प्राप्त होणार नाही. महाराज,
महाराज, अहो इतक्या रात्री आपण इथं काय करताय? काही समस्या असेल तर आम्हाला सांगा. समस्या तर आहेच विजयानंद, परंतु त्याचा उपाय मला शोधावा लागेल. महाराज, अशी कुठली बिकट समस्या आहे? आम्ही निश्चित सहाय्य करू. कशात आणि कसे सहाय्य करू शकता? माझ्या पत्नीच्या मनात माझ्याविषयी सन्मानाचे स्थान निर्माण करू शकता? एक राजा असून जी लाचारी प्राप्त झाली आहे ती दूर करू शकता? आजवर अनेक युद्ध जिंकले, अनेक लढाया अंगावर झेलून विजय प्राप्त केला, पण हे युद्ध माझ्याशीच आहे. महाराज, आपल्या बोलण्याचा रोख मला नक्कीच समजू शकतो, परंतु कदाचित आपल्याला जी परिस्थिती इतकी गंभीर वाटतेय प्रत्यक्षात तितकी परिस्थिती गंभीर नसेलही. त्याचे गांभीर्य मी जितके जाणतो तितके कोणीही जाणू शकत नाही. यावर आता माझ्याकडे एकच उपाय आहे. कोणता? मी संस्कृत भाषेत आणि सर्व विद्यांमध्ये पांडित्य अवगत करेन. कितीही कष्ट करावे लागले, कोणताही त्याग करावा लागला, तरीही देवी सरस्वतीला मी प्रसन्न करेनच. अहो महाराज, आपली ही प्रतिज्ञा वाटते तितकी सहज नाही. पांडित्य प्राप्त करणे म्हणजे अनेक वर्षांची तपश्चर्या करावी लागेल, इतर सर्व सुखाचा त्याग करावा लागेल आणि एकाग्र चित्ताने विद्यार्जन करावे लागेल. मी म्हणालो ना अमात्य, मी कोणत्याही कष्टांना सामोरं जाण्यास तयार आहे. महाराज, आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की ज्या संस्कृत भाषेचा अभ्यास करण्याचा ध्यास तुम्ही घेऊ पाहत आहात ती भाषा आपली नाही, ती देववाणी आहे, देवभाषा आहे. ती भाषा आपल्यासारख्या मनुष्यांसाठी मुळीच नाही. नाही विजयानंद, ही आपण स्वतःला दिलेली कारणं आहेत. लीलाबाई आणि तिच्यासारखे विद्वान ही भाषा शिकलेच की. बर केवळ शिकले नाही तर त्यात त्यांनी प्रभुत्व मिळवले. मग आपल्याला का अशक्य आहे? महाराज, एक युक्तिवाद सांगतो. ही सृष्टी इतक्या विस्तीर्ण प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे की प्रत्येक प्रदेशाची व्यक्त होण्याची भाषा एक राहिलीच नाही. वैविध्याला जन्माला यावेच लागले. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की व्यक्त होण्यासाठी केवळ संस्कृत भाषेचाच आधार घेतला जात नाही, तर प्रत्येक ठिकाणी जी प्राकृत भाषा आहे तिचा वापर केला जातो. हेच सत्य आहे. शेवटी मनातील विचार महत्वाचे. भाषा, शब्द हे केवळ माध्यम आहे जनमानसांपर्यंत पोहोचण्याचे. लीलाबाई! लीलाबाई! अगं, कुठे ध्यान आहे तुझे? किती मोठा अपघात घडणार होता आता. जो अग्नी अंधकार नाहीसा करतो तो आपले आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकतो. हे विसरून चालणार नाही. क्षमा असावी राजमाता, परंतु मला असे वाटते माझ्या मनातील अपराधी भाव मला शांत होऊ देणार नाही, आणि तीच सर मला जाणीव करून देते की माझे वर्तन कसे अयोग्य होते, आणि कदाचित हाच अपघात त्याचे फळ असावे, त्याची शिक्षा असावी. नेमके काय घडले आहे? अक्षम्य असा अपराध घडला आहे माझ्या हातून. काही दिवसांपूर्वी मी व महाराज आम्ही दोघे जलक्रीडेचा आनंद घेत होतो. त्या दरम्यान महाराज, मा उदके ये मोदके. ऐकत ना दासी, महाराणींना मोदक खायची इच्छा झाली आहे. त्यांच्यासाठी रुचकर मोदक तयार करा. अहो महाराज, मा उदकेय म्हणजे माझ्यावर पाणी उडवू नका, हे संस्कृत वचन आहे.
अहो तुम्हाला तर माहितीच असेल ना महाराज. राजमाता, मी केवळ माझ्या निकषांवरून एखाद्या व्यक्तीची योग्यता तपासून बघत होते आणि तसे करताना मला हे जाणवले की आपले विचार योग्य नाहीत. माझी निश्चितच अपेक्षा होती की माझे सहजीवन ज्या व्यक्तीबरोबर असणार तो व्यक्ती विद्वान असेल, पंडित असेल आणि अर्थातच मला महाराज तसे वाटले होते. आणि या पलीकडे जाऊन महाराज एक व्यक्ती म्हणून किती प्रेमळ, माझी काळजी घेणारे आहेत. महाराज म्हणून आदर्श आहेतच ते. त्यांच्या शौर्याची महती सर्वश्रुत आहे. असे असताना त्यांच्या संस्कृत मधील अज्ञानाचा माझ्याकडून नकळतपणे अपमान झाला आहे आणि याचा मला पश्चाताप होत आहे. बैसी. पुत्री, मी तुझी अवस्था समजू शकते. अगं पण जे काही घडले ते अनवधानाने घडले आहे आणि मग असे असताना इतकी चिंता का बाळगावी? कारण राजमाता, त्या दिवसापासून महाराज माझ्यापासून पूर्णतः लांब गेलेले दिसत आहेत. आमच्यात एक मानसिक अंतर निर्माण झालेले आहे. ते स्वतःच्या कोशात गेले आहेत आणि यास मीच कारणीभूत आहे. नाही, असे काही म्हणू नकोस. मला वाटते काळ हे सर्वोत्तम औषध आहे या समस्येवर. हळूहळू सारे काही सुरळीत होईल. विजयानंद, मला हे पटते आहे. प्रत्येकाची व्यक्त होण्याची भाषा वेगळी असू शकते, असेलच. आपल्या राज्यात जर त्याचे दाखले मिळाले तर मला त्याचा अभ्यास करायचा आहे. महाराज, आपण आपल्या राज्यातील विविध विद्यालये, आश्रम, वेदपठण शाळा या ठिकाणी जाऊन तिथल्या भाषांचा अभ्यास करू शकतो. आपली प्रजा दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्या भाषेत संवाद साधते त्या भाषांचा देखील आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. कल्पना उत्तम आहे, परंतु इतकेच करून आपल्याला भागणार नाही. विविध प्रदेशातील मनुष्यांच्या व्यक्त होण्याच्या भाषा जाणून घ्यायला हव्यात. अनेक प्रकारच्या मनुष्यांना आपल्याला भेटायला हवे. म्हणजे महाराज, आपण अशा अनेक प्रदेशामध्ये जाऊन त्यांची भेट घेणार? होय, भाषा शिकणे, तिचे अवलोकन करणे, तिच्यावर प्रभुत्व मिळवणे हे आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला देशाटन करावे लागेल असे मला स्पष्ट दिसते आहे. कुठलीही भाषा ही केवळ राजभाषा न राहता ती लोकभाषा व्हायला हवी. त्यासाठी मी प्रयत्न करेन. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या भाषेचा प्रचार करावा आणि ही एक राजा आज्ञा आहे असे समजून तिचे पालन करावे. विजयानंद, देशाटन करण्यासाठी सुसज्ज व्हा. तशी आज्ञा महाराज. चला. पुत्र, हा कुठला हट्ट म्हणायचा आम्ही? आता कुठे तुमच्या व लीलाबाईच्या आयुष्यातील नवीन पर्व प्रारंभित झाले आहे आणि असे असताना तुम्ही देशाटन करण्यास जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे? राजमाता, आजवर आपण मला माझ्या सर्व निर्णयांमध्ये, माझ्या सर्व मोहिमांमध्ये यश प्राप्त व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. आजही मी तशाच एका मोहिमेवर जात आहे आणि आपण मला थांबवत आहात. कारण आजचा तुमचा हेतू हा काही प्राप्त करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी जाण्याचा नाहीये, तर त्याचे मूळ हे तुमचं दुखावलेले मन आहे आणि दुखावलेल्या मनाने घेतलेला निर्णय योग्य असेल असे नाहीये ना? महाराज, मी सर्वांसमक्ष आपली क्षमा मागते. माझ्या मनात आपल्याला दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता. अनावधानाने घडलेल्या अपघाताची अशी स्वतः शिक्षा का करून घेत आहात? चूक माझी आहे. लीलाबाई, चूक कोणाची हा आता प्रश्नच उरलेला नाही. जे काही घडले ते अनावधानाने देखील नाही, हे नियतीने घडवून आणले.
मी स्वतःला विनाकारण महत्व देत होतो. आपण महाराज आहोत असे मिरवत होतो. परंतु त्या एका प्रसंगाने माझे पाय भूमीवर आणले. आता जोवर मी स्वतःच्या पायावर, स्वतःच्या बुद्धीच्या बळावर उभा राहत नाही, तोवर मी परतणार नाही. महाराज, पुनर्दर्शनाय अनुगृहीतोस्मि. पुनर्दर्शनाय अनुगृहीतोस्मि. पृथ्वीव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् मूढै पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा प्रदीयते. याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर 3 रत्ने आहेत: जल, अन्न आणि चांगले वचन. पण मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न म्हणतात. महाराज, आपला प्रांत हा विविध प्रदेशांमध्ये विस्तारला गेलाय आणि त्यामुळे कुठेही एकसमान भाषा आढळत नाही. मंडळी, गाथा सप्तशती हा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. याचा अर्थ असा की ही भाषा या लिखाणाच्या अगोदर जवळजवळ 300 वर्ष या भूमीमध्ये अस्तित्वात होती. या ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार विचारांशी आणि सध्याच्या संस्कृतीशी अत्यंत तंतोतंत जुळणारी आहे. आणि त्याही पेक्षा या ग्रंथामध्ये वापरले गेलेले काही शब्द मराठी खेरीज अन्य कोणत्याही भारतीय भाषेमध्ये नाहीत. असो, या ग्रंथाच्या उत्पत्तीविषयी आणखीन जाणून घेऊया. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.